श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यातील सूर्यनारायण व्रत. आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिदा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बयानो, कसला वसा वसताय तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील, घेतलेला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणला, उतत नाही मातत नाही, घेतलेला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावे, वस्त्रासहित स्नान करावे, अधोगत पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडल करावं, 6 सुताचा तंतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशागंधाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळाशी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं तूप, मेहुणं जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळ सारी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचे उद्यापन करावे. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवू धाडलं. ब्राह्मण जातेवेळीस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायस पाड दिला. पाय धुयाला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारड्याला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिथं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाड दिला. पाय धुयाला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशीकडे घनघोर नांदत आहे. तिथे जाऊन काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तयाच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दास्यानो, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तयाच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन गेल्या.
नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवून खाऊन घेतलं, कोहळा पोखरला. होन मोहरा भरल्या, वाटेस त्याला जाऊ लागला. तो सूर्यनारायण मायाच्या रूपाने आला. हातचं कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? देवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी मुलगा दुसरा गेला. तयाच्या पायी जाऊन उभा राहिला. अगाग दाशानू, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवून खाऊन घातलं, काठी पोखरून होना मोहरानी भरून दिला. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं तसं ते कर्मानं नेलं. पुढच्या तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तयाच्या पायी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊ नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवून खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरानी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तयाच्या पायी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिलं. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळाच्या पायी उभी राहिली. दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणींना सांगितला. बहिणीने तिला परसदाराने घरी नेले. नाहू घातलं, माकू घातलं, पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाने, पापीन, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तू दरिद्र आलं. राजाच्या राणीचं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चमर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठलं, पाईक कुठली, परवर कुठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा, पिटारे डोंगारा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीकडे घेऊन 3 त्याला दिले. 3 आपल्या हातात ठेवले. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई,
कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माजशील, घेतलेला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतलेला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, मायाचा मळा पिकट नाही, विहिरीला पाणी लागत नाही. जसा एक माई चित्तेने बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 मायाला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने मायाने ऐकली. मायाचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे अहंकारा, पेटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंता करत बसली होती. तिला म्हणाली, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं मग फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा होता मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे अहंकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उत्ताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गहन पाणी तापवलं. पडस पक्वान जेवायला केले. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवळ डोईचा केस, वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळ्या मासाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला होऊ.
ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण सफल.